विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी रथ बेलापूरकडून राहुरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना या ठिकाणी बेलापूरच्या या मुक्कामाच्या ठिकाणी आडगावकरांचा जो रथ सजवण्याचा जो मान असतो तो आडगावकरांचा असतो। आपल्यासोबत आडगावचे काही नागरिक आहे। काय सांगाल भाऊ, कशा पद्धतीने आनंद मिळतो तुम्ही रथ? खूप छान वाटतं। कैलासवासी बाप्पा शिवाजी महाराज पेखळे यांनी आम्हाला खरं म्हणजे प्रेरणा दिलेली आहे। त्यानंतर आमचे मामाश्री संजू मामा तांबे यांचं खूप सहकार्य असतं आणि छान वाटतं। कुठंतरी आम्हाला नाही दिंडीसोबत जाता आलं तरी कुठंतरी एक सेवा म्हणून रथाची आम्ही सेवा करतो। नक्कीच। तुम्ही किती वर्षापासून साधारणतः सेवा करताय? आम्ही हे आमचं 5 वर्ष चालू आहे आणि आम्हाला शिवाजी महाराज पेखळे यांच्याकडून ही प्रेरणा भेटली आहे आणि आम्ही 5 वर्षापासून ही सेवा अखंडपणे करत आलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला मामांचं खूप मोठं योगदान राहतं। तुम्ही 5 वर्षापासून ही सेवा करता, यापुढे देखील अविरत अशी सेवा चालू राहील का तुमची? 100% सेवा चालू राहणार आमच्याकडून। या ठिकाणी काही संस्थांचे विश्वस्त देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारू। काय सांगाल मामा, कशा पद्धतीने हे सेवा करतायत, काय यांचं कौतुक कराल? मी हरिभक्तपरायण शिवाजी भाऊ पेखळे, दिंडी क्रमांक 37। आमच्याकडे रथाची सजावट, रांगोळी, अश्व आणि वृक्षारोपण असा आमचा उपक्रम आहे। हे सगळे करत असताना ही जी मंडळी नाशिकवरून फुलं घेऊन येतात, सेवा करतात, खूप आनंद होतो। त्यांना पण आनंद देता येतो, त्यांचा सहभाग करून घेता येतो। आज या ठिकाणी यांनी ही सेवा केली, त्याचा फुल नाही फुलाची पाकळी, त्यांचा आपण आभार मानले पाहिजे म्हणून या ठिकाणी मी आमच्या दिंडीचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालो आहे। नक्कीच यांचं या ठिकाणी कौतुक केलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी असा रथ सजवला। विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ त्यांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो आणि त्यांना पंढरीश पांडुरंगाचं दर्शन घडो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना। कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसह मी सचिन आव्हाड, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आनंदवारी, बेलापूर। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।